रुग्णसेवा या नावाखाली या ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण या ठिकाणी झालं। शांताई ट्रस्ट नंदुरबार, द रिसर्च ऑर्गनायझेशन चंद्रपूर गडचिरोली, पालघरची श्रमजीवी संघटना, शहापूरला आणि नॅशनल पार्कतील आदिवासी पाडा, तसेच रायगड जिल्ह्यातील कालकाई सामाजिक संस्था अशा प्रकारच्या 6 संस्थांना या 6 ॲम्ब्युलन्स माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आल्या आणि त्या संस्थांनी ह्या ॲम्ब्युलन्स आपल्या ताब्यात घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी कार्यरत होणार आहेत। सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे या 6 संस्थांकरिता प्रत्येकी 1 लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आला, जेणेकरून वर्षभराचं मेंटेनन्स, कारण बऱ्याचदा ॲम्ब्युलन्स दिल्या जातात परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्यामुळे वर्षभराच्या मेंटेनन्स करता त्या ठिकाणी प्रत्येकी 1 लाखाचा धनादेशसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला। आणि या ॲम्ब्युलन्स आज आदिवासी जिल्ह्यामध्ये विभागामध्ये त्या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी कार्यरत होणार आहेत। माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आज वर्षा बंगल्यावर याचं लोकार्पण करण्यात आलं। भाऊ, विधान परिषदेचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। 9 जागा रिक्त झाल्यात, त्यांच्या आता भरल्या जातील 12 तारखेला। नाही, ठीक आहे, या तर होणं अपेक्षितच त्या ठिकाणी होतं आणि निश्चितपणे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं बळ विधान परिषदेतलं आणखी भक्कम होणार आहे, सर्वाधिक मोठं होणार आहे। भाऊ, महायुतीच्या जवळपास 8 जागा निवडून येऊन 12 मतं जी आहेत ती शिल्लक राहणार आहेत। जर महाविकास आघाडीला धक्का द्यायचा असेल तर सहज शक्य असं म्हटलं जातं। नाही, आता अशा प्रकारचे धक्के किंवा जे काय असेल ते माध्यमांसमोर सांगून त्या ठिकाणी होत नसतात। त्या वेळची राजकीय परिस्थिती आणि गणिताच्या अनुषंगाने अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतात। नाही, अशा प्रकारचं अजिबात नाही आहे। कोणाला उद्देश ठेवून अशा प्रकारचं प्रकरण काढायचं काहीच कारण त्या ठिकाणी नाही आहे। यामध्ये ही गोष्ट लक्षात आल्यावर सरकार म्हणून, गृहविभाग, पोलीस खातं म्हणून घेतलेली ती भूमिका आहे आणि मग एखादा विषय पुढे आल्यानंतर त्याची पाळंमुळं त्या ठिकाणी खणणं ही पोलिसांची जबाबदारी असते आणि त्याच्याबरोबर जर कोणाच्या बत्त्या लागणार असतील तर त्याचा अर्थ कुणाची तरी बत्ती लागणार असेल असं मानण्याचं काहीच कारण नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नसतो आणि तसा असायचं काही कारण नाही। नाही, मला वाटतं जातीपातीच्या त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपण बघण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारे सोयीनुसार वेगवेगळ्या भूमिका घेणं योग्य नाही। भाऊ, परिवहन विभागाने 1 तारखेपासून जो आहे मराठी येणं बंधनकारक जे आहे ते रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी चालक या दोघांसाठी ठेवलेलं आहे। कसं बघता या निर्णयाकडे? कारण भाजपाचा जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आहे, असं असताना ह्या निर्णयाचा काय परिणाम आहे? नाही, मतदार जरी हिंदी भाषिक त्या ठिकाणी असला तरी कुठल्याही राज्यात असल्यावर त्या राज्याची भाषा येण्यासाठी आग्रही असेल तर त्या ठिकाणी काही चुकीचं नाही आहे, कारण त्या राज्यामधली ती भाषा ही व्यवहारासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त ठरते आणि जर उद्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी भाषेचा आग्रह असेल तर आता महाराष्ट्रात राहिलेली लोक मराठी बोलतात, अपवादात्मक कोण नसेल, त्याच्यामुळे फार अडचण यामध्ये येण्याचं कारण नाही आणि भाषिक वाद यातनं उभा करण्याची काही आवश्यकता नाही। रिक्षा संघटना असतील किंवा टॅक्सी संघटना असतील याला विरोध करताना पण पाहायला मिळते या निर्णयाला। नाही, ठीक आहे, आता सरकारने भूमिका घेतलेली आहे या संदर्भात। नंतर सरकार या सर्व संघटनांशी समन्वय साधून त्या ठिकाणी योग्य ती भूमिका घेतील। केंद्र पवार असं म्हणतात की बारामतीमध्ये भाजपचे नेते जे आहेत ते आता प्रचाराला येत आहेत, त्यांची बंद आहे की त्या ठिकाणी त्यांचा खासदार आणि आमदार या कधीच निवडून आलेला नाही हे दिसून येत आहे असं त्यांचं। नाही, मला वाटतं आता त्यांनी राजकीय भूमिका प्रत्येक वेळेला अशा प्रकारे मांडण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांनी इमाने इतबारे त्या ठिकाणी सुनेत्रा ताईंच्यासाठी काम करावं
निवडणूक झाल्यानंतर त्यांना मैदान राजकीय भूमिका मांडायला आहे, परंतु रोहित पवारांना रोज असं काहीतरी वाकडं तिकडं बोलल्याशिवाय त्यांचा योगेंद्र पवार त्यांचेच भाऊ आहेत ते ना, त्याच्यामुळे त्यांना असं काहीतरी बोलून चर्चेत राहणं आणि भाजप देशाशिवाय त्यांचा एकही दिवस पुढे जात नाही. आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड होणार असल्याची माहिती सध्या सुरू आहे. भाजपकडून सुद्धा टीका केली जाते की आता पक्षात काय उरलेलं आहे अशी टीका नाही. धोरणी केली. काय तुमचं म्हणणं? तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, परत त्याच्यामध्ये नवल वाटायचं काय कारण नाही. त्यांचा पक्ष आहे, मातोश्रीचा पक्ष आहे. ज्यावेळेला सरकार आलं तेव्हा वरिष्ठ नेत्यांना डावलून मंत्रिमंडळामध्ये आपल्या चिरंजीवांना स्थान दिलं, त्यांना पालकमंत्री केलं. त्याच्यामुळं त्यांचा पक्ष स्वतःचा आहे, मालकीचा आहे. मग त्यामुळं नेते नाराज झाले चालतात, शिवसैनिक नाराज झाले चालतात, त्यांना काही देणं घेणं नाही. त्याच्यामुळं तशा प्रकारचा कार्याध्यक्षपदाचा निर्णय झाला तर त्याच्यात काय फार अगदी वेगळं होतं आहे असं मानायचं काहीच कारण नाही. त्यांचीच लाटीने त्यांचीच बैस. एक शेवटचा प्रश्न, हिरा भाईंदरमधला वाद जो आहे तो संपताना समजतात. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता असा वाद जो आहे तो गेल्या काही वर्षापासून पाहता मिळतो. पुन्हा एकदा सर्वेश सरनाईक जे आहेत त्यांनी पत्र नरेंद्र मेहतांच्या विरोधात लिहिलं पाहिजे. त्यामुळे हा वाद जो आहे तो वाढलेला पाहिजे. नाही, त्यांच्यामध्ये निश्चितपणे राजकीय काही मतमतांतर आहेत, परंतु शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. आता लोकल ठिकाणचा त्या दोन नेत्यांमधला निश्चितपणे वाद आहे, परंतु लोकांच्या हितासाठी काम करत असताना त्या वादाकडे दुर्लक्ष करून आम्ही सारेजण जनतेसाठी बांधील आहोत, पाईक आहोत.